गोकुळामध्ये इंद्राचा उत्सव साजरा होत असे. कृष्णाने त्याने सांगितलं याचा उत्सव करण्याची आपल्याला काय गरज आहे, त्याचा आपला काय संबंध. आपला संबंध गोवर्धन पर्वताशी आहे. तो आपल्याला जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या असंख्य गोष्टी उदारपणाने देत असतो. आपण त्याचा उत्सव सुरू करू. गोकुळाने त्याचं ऐकलं आणि गोवर्धनाचा उत्सव सुरू केला. परिणाम असा झाला की इंद्र क्रुद्ध झाला आणि त्याने अतिवृष्टी केली गोकुळावर. महापूर आले, सगळे जलमय होऊन गेलं. तेव्हा तेच लोक कृष्णाकडे सल्ला मागायला आले की तुझं ऐकून आम्ही ते केलं, त्याचे परिणाम आता आम्हाला भोगावे लागत आहेत, तूच आमचं रक्षण कर. कृष्ण म्हणाला की मी तुमचं रक्षण करण्याची गरज नाही. ज्या गोवर्धनाच्या भक्तिभावाखातर आपण त्याचा उत्सव सुरू केला तो आपलं रक्षण करायला समर्थ आहे. आणि वर्णन असं आहे मित्रांनो की सगळ्या गोपांनी आपल्या काठ्या वर उचलल्या, त्याच्यावर गोवर्धन पेलून धरला. या घटनेचा अर्थ असा आहे, जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणातला सुप्त पुरुषार्थ स्फोटासारखा जागृत होतो त्यावेळेला नेतृत्वाची एक करंगळी सुद्धा पुरी होत असते.